येईल ना? अरे शांत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर सपोज मी तुम्हाला म्हणाले किचनमध्ये जा, गॅ गॅसवर ऑन करा, गॅसवर पॅन ठेवा, त्याच्यानंतर त्याच्यात दूध टाका, त्याच्यात पाणी टाका, त्याच्यात चहा पावडर टाका आणि मग चहा बनवा. तर ही खूप मोठी प्रोसेस झाली. आणि दुसरीकडे जर मी तुम्हाला फक्त म्हणाले की मला चहा पाहिजेत, दोन्ही सेंटेन्समध्ये डिफरन्स आहेत. तसेच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये पण दोन टाईप्स आहेत ह्याच्यात आणि ह्या दोन्ही टाईपमध्ये डिफरन्स आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण इम्पॅरेटिव्ह प्रोग्रामिंग काय असतं ते एकदम रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन समजून घेऊ. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिलं पॅराडिगम ह्या शब्दाचा मिनिंग समजून घेऊ. तर ह्या शब्दाचा मिनिंग एकदम सिंपल आहे. म्हणजे जर समजा प्रॉब्लेम एक असेल तर आपण त्याला भरपूर साऱ्या वेजनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. तो ह्या वर्डचा मिनिंग आहे. पॅराडिगमचा मिनिंग असा आहे की प्रोग्रामिंगमध्ये एक जर समजा एरर किंवा काही आलं तर आपण त्याला खूप साऱ्या वेजनी तो एरर रिमूव्ह करू शकतो. त्याला म्हणतात पॅराडिगम. क्लासिफिकेशन ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज बेस्ड ऑन पॅराडिगम म्हणजे प्रोसेस. त्यामुळे मी तुम्हाला पॅराडिगमचा अर्थ आधी सांगितला. आता फर्स्ट टाईप आहे इम्पॅरेटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज. तर इम्पॅरेटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेजची पहिली डेफिनेशन समजून घेऊ. इट फोकस ऑन हाऊ टू डू समथिंग इन दिस डिफाईन स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स. हिअर वी कंट्रोल द एक्झिक्युशन फ्लो लूप्स ऑफ कंडिशन. म्हणजे जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं, मी जर तुम्हाला सांगितलं किचनमध्ये जा, गॅस ऑन करा, त्याच्यावर पॅन ठेवा, मग त्या पॅनमध्ये ती चहाची जी काही मी तुम्हाला प्रोसेस पूर्ण सांगितली होती, तर ती सेम प्रोसेस इम्पॅरेटिव्ह प्रोग्रामिंग म्हणजे आपण तिथं म्हणजे प्रोग्रॅमर तिथं कॉम्प्युटरला एकदम स्टेप बाय स्टेप छोटे छोटे इन्स्ट्रक्शन देतो. जसं गॅसवर पॅन ठेवल्यावर त्याच्यात पहिलं पाणी टाकायचं आहे, मग त्याच्यानंतर चहा पावडर टाकायची. सेम प्रकारे आपण हे काय म्हणतात आपल्या इम्पॅरेटिव्हला प्रोग्रॅमर कॉम्प्युटरला स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देतो. दुसरं रिअल लाईफ एक्झाम्पल म्हटलं तर तुम्हाला कोणत्या तरी लोकेशनवर जायचं असेल आणि तुम्हाला तिथं रस्ता माहिती नसेल, तर आपण काय करतो, गुगल मॅप्स ओपन करतो. मग गुगल मॅप्स आपल्याला सांगतो की 200 मीटर नंतर लेफ्ट आहे, त्याच्यानंतर सरळ जायचंय, मग राईट आहे, मग यू टर्न आहे. म्हणजे आपल्याला एकदम स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो गुगल मॅप. सेम लाईक इम्पॅरेटिव्ह प्रोग्रामिंग त्यालाच म्हणतात, जर म्हणजे रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये सांगायचं तर. आता इम्पॅरेटिव्ह प्रोग्रामिंग पॅराडायमिंगचा हा मी एक सिंपल हे तयार केला आहे माझ्यासोबत, म्हणजे माझ्या हिशोबाने फ्लो चार्ट. तर पहिला प्रॉब्लेम येतो, बिकॉज सगळं प्रोग्रामरच्या हातात असतं. सो प्रॉब्लेम आल्यानंतर ना मग आपण त्याला डबल इन्स्ट्रक्शन देतो, म्हणजे चेक करतो की काय प्रॉब्लेम आलाय, त्याचं सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं एक्झिक्युशन ऑफ जावा प्रोग्राममध्ये ते सेट ऑफ इन्स्ट्रक्शन ते रिटर्न आपण चेक करतो. त्याच्यानंतर व्हेरिएबल म्हणजे ह्या पार्टमध्ये डाटा स्टोअर होतो. आता फॉर एक्झाम्पल इंट एज इज इक्वल टू 20, तसं. त्याच्यानंतर ना कंडिशन, मग आपण कंडिशन लावतो त्याच्यात, इफ एल्स असू किंवा दुसऱ्या कोणत्याही कंडिशन्स असू. त्याच्यानंतर लूप. लूप म्हणजे सेम टास्क ते सारखं सारखं रिपीट करतं आणि मग फायनली जाऊन तिथं आउटपुट येतं. तर ही होती ही छोटीशी फ्लोचार्ट जे मी काढलं होतं. मला सरांनी वगैरे नव्हतं दिलं, मी स्वतः काढलं होतं. तर आपण काही ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस पाहू त्याचे. आणि ह्याच्यात आहे ना व्हेरिएबलचे जे हे असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं इंट एज इज इक्वल टू वगैरेचे काय, ते आपण सारखं चेंज करू शकतो, म्हणजे सारखं चेंज होत राहतात. तर आता ऍडव्हान्टेज, इझी टू अंडरस्टँड फॉर बिगिनर्स, बिकॉज सगळं कंट्रोल आपल्या हातात असतं, दॅट्स वाय इझी टू अंडरस्टँड. सेकंड पॉइंट आहे कंट्रोल ओव्हर लॉजिक अँड परफॉर्मन्स. लॉजिक आणि परफॉर्मवर पण आपलं कंट्रोल असतं. म्हणजे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं ना पॉइंट, की पूर्ण जे काय असतं ते प्रोग्रामरच्या हातात असतो. सो ऍडव्हान्टेजेस पण सगळे ते. त्याच्यानंतर वाईडली युजिंग प्रोग्रामिंग लँग्वेज लाईक सी आणि जावा. म्हणजे सी आणि जावा मध्ये जास्त करून हे यूज केलं जातं. आता डिसएडव्हान्टेजेस, कोड बिकेम लेंदी. कोड खूप लेंदी होतो. ऑलमोस्ट जावाचे सगळेच कोड लेंदी असतात. हार्डर टू मेंटेन फॉर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम, बिकॉज आता सगळं आपल्या हातात असतं. सो मग ते आपल्याला कधी कधी मेंटेन करायला हार्ड जातं, कारण की सगळंच लक्षात ठेवावं लागतं. एव्हरीथिंग आपल्याला नोट करून ठेवावं लागतं, म्हणजे नोट करून ठेवा किंवा इन द सेन्स जे काय असेल ते. त्याच्यानंतर मोर चेंजेस ऑफ बग्स मीन्स एरर ड्यू टू मॅन्युअल कंट्रोल.
तर सगळंच जर आपण मॅन्युअली कंट्रोल करू शकतो म्हणजे कंट्रोल करतो, त्याच्यामुळे चान्सेस खूप आहेत की एरर जास्त हे करायचे. आणि याचं एक्झाम्पल आहे सम ऑफ एलिमेंट इन अरे. तर ते एक्झाम्पल पण घेऊ आपण. व्हिडिओमध्ये आपण इम्पॅरेटिव्ह प्रोग्रामिंग, पॅराडिमिक काय असतं, परत ह्या तिन्ही शब्दांचा अर्थ काय असतो ते शिकलो. त्याच्यानंतरनं ते जशी स्टेप बाय स्टेप पूर्ण कंट्रोल प्रोग्रामरकडे असतं. आपण त्यांना स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देतो ते शिकलो. त्याच्यानंतर ॲडव्हांटेज शिकलो, डिसॲडव्हांटेज शिकलो आणि मी तुम्हाला रिअल लाईफचे 2-3 एक्झाम्पलही दिले. तर हा व्हिडिओ इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डिक्लेरेटिव्ह प्रोग्रामिंग, त्याचे ॲडव्हांटेज, डिसॲडव्हांटेज बघूया. परत त्याच्यानंतरनं त्याचा डिफरन्स बघूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मग फीचर्स वगैरे सगळं पाहूया आपण. तर ह्या व्हिडिओसाठी इथपर्यंतच. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा.